महानगरपालिकेकडून 13 आणि 14 ऑक्टोबर 2023 रोजी ई वेस्ट कचरा संकलन मोहीम. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून 13 आणि 14 ऑक्टोबर 2023 रोजी ई वेस्ट कचरा संकलन मोहीम आयोजित करण्यात आल्याची माहिती उपायुक्त वैभव साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मोहिमेत नागरिकांनी आपल्याकडील ई वेस्ट तसेच इलेक्ट्रॉनिक कचरा महापालिकेच्या संकलन केंद्रावर देऊन सहकार्य करावे असे आवाहनही साबळे यांनी केले. महापालिकेकडून वर्षातून 3 वेळा ई वेस्ट संकलन मोहीम हाती घेतली जाते. आतापर्यंत अशा मोहिमेच्या माध्यमातून 9 टन ई कचरा संकलित झाला आहे. अशा प्रकारची ई कचरा संकलन मोहीम 13 आणि 14 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत महापालिका क्षेत्रातील 20 केंद्रांच्या माध्यमातून संकलित केला जाणार आहे. नागरिकांनी या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्याकडील ई वेस्ट तसेच इलेक्ट्रॉनिक कचरा महापालिकेच्या संकलन केंद्रावर देऊन सहकार्य करावे. महापालिकेकडे जमा झालेले ई वेस्टचे पर्यावरण विषयक काम करणाऱ्या NGOच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्याकडील अनावश्यक वापरात नसलेला ई कचरा या मोहिमेत देऊन सहकार्य करावे असे आवाहनही उपायुक्त वैभव साबळे यांनी केले आहे. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, जनसंपर्क अधिकारी DV हर्षद, मीडिया समन्वयक दीपक चव्हाण, पृथ्वी झिरो वेस्ट इकोसत्व या संस्थेचे प्रतिनिधी डॉक्टर माधवी पटवर्धन, सायली दौंडे, पवन ठोंबरे आदी उपस्थित होते. नमस्कार, मी वैभव साबळे, उपायुक्त सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका. आज आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आपल्या सर्व शहरवासियांना आवाहन करू इच्छितो की दिनांक 13 आणि 14 या ऑक्टोबर 2023 या तारखांना महानगरपालिका आणि त्याचबरोबर शहरातील सुप्रसिद्ध NGOज यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ई वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह सुरू करत आहोत. या ई वेस्ट कलेक्शनचा उद्देश आहे की घरातील जे काही जुनं इलेक्ट्रॉनिक साहित्य असेल त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. त्याच्यातील घातक पदार्थ आणि घातक घटक हे पुन्हा रस्त्याला बाजूला पेटवलं जाण्याने किंवा नदीमध्ये टाकून ते पुन्हा आपल्या कुटुंबापर्यंत येऊ नये आणि जे काही असं वेस्ट किंवा कचरा जमा होईल त्याची एका MPCB तसेच CPCB यांनी आखून दिलेल्या मानकांप्रमाणे त्याची विल्हेवाट लागावी. आत्तापर्यंत झालेल्या ड्राईव्हमध्ये आपण सुमारे प्रत्येक ड्राईव्हला अर्धा टनाचा जो म्हणजेच 500 किलोचा कचरा एकत्र केलेला आहे. यावेळी आपण त्याहीपेक्षा जास्त कचरा एकत्र करण्याचं नियोजन केलेलं आहे. यासाठी आपल्या सर्व पत्रकार बंधूंबरोबरच सर्व नागरिकांचेही समर्थ साथ आपल्याला अपेक्षित आहे. यावेळी आपण 20 वेगवेगळ्या ठिकाणी हे कलेक्शन सेंटर सुरू करत आहोत. त्याचबरोबर मोठ्या आकाराचे जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट असते त्याचकरिता घरोघरी जाऊन कचरा उचलण्याची सुविधाही उपलब्ध करून देतात. तरी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती राहील की आपल्या घरामध्ये साठलेला कोणत्याही प्रकारचा ई कचरा, उदाहरणार्थ जुने कॉम्प्युटर, जुने मोबाईल, पेनड्राईव्ह, ट्यूब अशा प्रकारचं साहित्य हे या ड्राईव्हच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना आणि महानगरपालिकेकडे सुपूर्द करा. धन्यवाद. महानगरपालिका आणि त्याचबरोबर राज्य व केंद्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी आणि अतिशय समर्पक आणि काळाची गरज असणारा ई वेस्टच्या निर्मूलनाचा जो प्रकल्प किंवा उपक्रम आहे त्याबद्दल महानगरपालिकेने आपल्या शहरातील स्वयंसेवी संस्थांबरोबर मिळून एक जे नियोजन केलेले आहे त्याची माहिती आणि त्याच्याबद्दल आपले सल्ले किंवा आपल्या सूचना असतील ते घ्यायला आपण आज तिथे जमलेलो आहोत. याबद्दल पूर्ण डिटेल आपले आरोग्य अधिकारी ताटे साहेब आपल्याला सांगतीलच. याबद्दल थोडक्यामध्ये माहिती द्यायची झाली तर ई वेस्ट ही अतिशय व्यापक अशी संज्ञा आजच्या घडीला झालेली आहे. आपण विचार करू शकता की 10-15 वर्षापूर्वी आपल्याकडे मोबाईलची पण चैनीची गोष्ट होती. आज ती अतिशय म्हणजे अगदी अन्न वस्त्र निवाऱ्यासारखी चौथी आवश्यक गोष्ट झालेली आहे. आणि मोबाईलच्या बरोबरच अगदी घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतील म्हणजे जुने TV, जुने कॉम्प्युटर, जुने लॅपटॉप, टॅब, पेनड्राईव्ह, आपले खराब झालेले CD, फ्लॉपी, त्यापासून ते आपल्या ट्यूबलाईट्स असतील, LED ट्यूबलाईट ट्यूब्स असायच्या, त्या ट्यूब्स बदलायची आपल्याकडे सोय असायची. पण आजकाल आपल्याला माहिती आहे LED ट्यूब्स आलेल्या आहेत. ती एकदा गेली की पूर्ण असेंब्ली बदलावी लागते. एक तर ती जात नाही लवकर, तर जेवढं गेली तर लवकर केली आपल्याला बदलावीच ना, पूर्णच्या पूर्ण बदलावी लागते. त्याचबरोबर बल्ब आहे,
इतरही छोटे मोठे इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत. जसं की पूर्वी आपल्याला तुम्हाला आठवत असेल की तुमच्या आई वडिलांच्या काळातले किंवा आपले ज्येष्ठ आहेत त्यांच्या काळात लग्नात मिळालेला मिक्सर ते मुलाच्या लग्नापर्यंत चालायचा. आजकाल मिक्सर जरी घेतलं तरी 5-10 वर्षामध्ये तो खराब होऊन जातो आणि ते पुन्हा आपल्याला कचऱ्यामध्ये किंवा इतर ठिकाणी टाकावा लागतो. तर अशा सर्व गोष्टींच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि त्यातल्या त्यात ई वेस्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट हीच त्याची संज्ञा आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून ज्या गोष्टी येतात त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी शास्त्रोक्त पद्धत अवलंबणं गरजेचं असतं. कारण तुम्ही साधी ट्यूब जरी फोडली तरी त्याच्यातून आर्सेनिक किंवा ॲस्बेस्टॉस सारख्या फ्यूम्स अतिशय घातक असतात, त्या निघतात. म्हणजे असं म्हणतात की एका वेळी समजा 30 ट्यूब एखाद्या माणसाच्या जवळपास फोडल्या एका वेळी आणि ते जर त्यांनी इनहेल केलं तर तो मरू शकतो. एवढं घातक ते सर्व रासायनिक गोष्टी आहेत. आणि ह्याच्या विल्हेवाटीसाठी आपण महानगरपालिका स्तरावर तर स्वतःची आपली कोणतीही यंत्रणा नाही आहे. मोठ्या मोठ्या महानगरपालिकांकडे स्वतःची यंत्रणा नाही. ही खासगी यंत्रणेद्वारेच याची विल्हेवाट लावली जाते, ज्याला MPCBने मान्यता दिलेली आहे आणि त्यांच्याच नियमानुसार आपण याची विल्हेवाट लावायचे काम करत असतो. ह्याबद्दल पूर्ण डिटेल आपले डॉक्टर